अलक निरंजन अलक निरंजन ओम नमो महादेव. आता आपण कुठे आलो आहोत? वृद्धेश्वराला. हा, कुठे आलोय? वृद्धेश्वर महादेव. तर वृद्धेश्वर महादेव नाव का पडलं माहितीये? नाही. हा, तर त्याची मी आख्यायिका सांगतो. त्याच्यामुळं कोणी कुठल्याही मंदिरात जाताना माझ्या आधी पुढे नाही पळायचं. ज्यावेळेस मी सांगेल ज्या वस्तू घ्यायच्या त्याच घ्या, फालतू खर्च करू नका. इकडे काही तुम्ही इतर यात्रा केल्या असेल तुम्हाला भरपूर हे घ्या ते घ्या ते, इकडे तसं नाथांना काही गरज नाही. फक्त तुम्ही तुमच्या मनाने इथे या, कारण की त्यांना तेवढंच लागतं. तुम्ही माझं कार्यच तेवढं सांगितलं की तुम्ही यांना घेऊन या फक्त आमच्यापर्यंत, मार्ग दाखवा फक्त, है ना, त्या मार्गाने चालत राहा. तर आपण आला आहोत आता कुठे? वृद्धेश्वराला. तर वृद्धेश्वर हे नाव का पडलं? तर हा आहे घाटशिरस परिसर. कोणता परिसर आहे? घाटशिरस. मी हे सर्व प्रश्न घाटशिरस. तर नाथांना आपलं अवतार कार्य संपवायचं होतं. हे संपवलं नाही, त्यांनी काही संपवलेलं नाही. सूक्ष्म रूपात आहे ते, आपल्यामध्ये पण आहेत. आत्ता पण आपल्या गाडीमध्ये असतात, सर्व ठिकाणी ते फिरत असतात. आपल्या सोबत पण आपलं संरक्षण बेल्ट म्हणून ते आहेत. तर ज्यावेळेस नाथांना अवतार कार्य संपवलं त्यावेळेस त्यांनी भंडारा करायचं ठरवलं. काय करायचं ठरवलं? भंडारा. मी काल सांगितलं होतं कोणत्या मला नाश्त्यासाठी पैसे देत होते ना, दिले त्यांनी. तर त्यांना मी काल म्हटलं होतं तुम्हाला भंडाऱ्याचं महत्त्व सांगेल काय असं नाही, जो अन्नदान करतो त्याचं महत्त्व तुम्हाला म्हटलं होतं काल सांगेल. जो धर्मनाथ बीज म्हणतात ना, कॅलेंडरमध्ये वाचलंय का? फेब्रुवारीमध्ये असतं, फेब्रुवारीच्या जानेवारीच्या कधी जानेवारीच्या, आता या जानेवारी झाली होती. तर ती धर्मनाथ बीज ही इथनं सुरू झाली. कुठनं सुरू झाली? इथनं नाथांनी सुरू केलेली ती. जे धर्मनाथ होते त्यावेळेस सिद्धनाथांमध्ये त्यांना इथे गुरु गोरक्षनाथ बाबांनी काय दिलेले आहेत? दीक्षा दिलेली आहे. तसंच अडभंगनाथ बाबांना पण, गहिनीनाथ बाबांना पण इथे दीक्षा दिलेली आहे त्याच दिवशी. कोणाला? गहिनीनाथांना. तर हे लक्षात ठेवा, कुठं कोणाला काय दिलं काय नाही, कोणी कोणाला दीक्षा दिली हे पण लक्षात ठेवा. तर इथे ज्यावेळेस अवतार कार्य संपत होतं त्यावेळेस त्यांनी काय केलं का, ही जागा निवडली आणि इथे त्यांनी भंडारा करायचं ठरवलं. तर त्या भंडाऱ्यासाठी 33 कोटी देवतांना आमंत्रण देण्याचं ठरवलं. किती देवतांना? आपल्या फक्त 33 कोटीच पाहिजे. ऋषी मुनी वगैरे सर्व है ना, आपण म्हणतात म्हणतो का 33 कोटी आहे ना. तर ऋषी मुनी जे कोणी असेल ते कार्य कोणाकडे सोपवलं? नारद मुनींकडे. त्या सर्व देवांना आमंत्रण तुम्ही द्यायचं. मग नारद पण द्यायचं कसं? आता जर आपल्या घरी कोणाचं लग्न असलं, मित्र असला आपला, तर आपण पत्रिका देतो, काय म्हणतो? लग्नाला या. पण कसं म्हणतो? सहकुटुंब सहपरिवार या. त्याप्रमाणे नारद मुनींना आदेश दिले का तुम्ही असा आमंत्रण द्यायचं का सहकुटुंब आणि सहपरिवार. तुम्ही आता जगात भरपूर फिरला तर जगामध्ये कोणी किती मोठा मार झाला तर त्यांना माहित नाही का जगामध्ये एकमेव नंदी आणि नंदिनीचं मंदिर कुठे? इथे. नंदी आणि नंदिनी त्यांचं बाळपण आहे त्यांच्यासोबत. का? तर सपत्नीक सहपरिवार इथं आमंत्रण दिलेलं होतं. त्याच्यामुळे सहपरिवार देव इथं आलेले होते. जगामध्ये कुठेही मंदिर नाही, ते तुम्हाला इथेच पाहिलं जातं. चांगल्याला माहित नसतं, इथे येऊन जातात, फक्त दर्शन घेऊन जातात. असो. त्यानंतर शंकर बाबा आपले म्हणजे महादेव हे ज्या वेळेस इकडं 20 किलोमीटर राई म्हणून गावाचं नाव आहे, हायवेला पाथर्डी नगर राई गाव पडतं. इथून देवांच्या लाईनी लागल्या होत्या 20 किलोमीटर जेवण्याकरता. तर त्याला काय नाव पडलं? देवराई. देवांच्या रांगा लागल्या होत्या ना, तर मग त्याला आता काय म्हणतात? देवराई. देवराई फाट्यापासून इकडे आपण येऊ शकतो, मडीला जाऊ शकतो. जो टर्न बसला तो आपण इकडे लेफ्टला टर्न घेतला आणि इकडे येऊ शकतो. इकडून पुढे गेले तर अजून महायंबा पण आहेत है ना. वरती आपण तिकडनं उतरलो काल. म्हणजे आपण ही परिक्रमा करतोय गर्भगिरी. तुम्हाला काय नसेल, मी डबल त्या रूटने जातो. पण का तुमची मला काय करायचं आहे? परीक्षा नाही घ्यायची, परीक्षा नाही घ्यायची आपल्याला. कॉलेजचे नाही घ्यायचे परीक्षा. कॉलेज झालंय तुमचं पूर्ण है ना, ग्रॅज्युएट आहे तुम्ही. पण परिक्रमा करायची म्हणजे ही पूर्ण तुमची मुंबई टू मुंबई काय होणार आहे? परिक्रमा. त्याच्या तिथपर्यंत जाणार आहे. शेवटी मी विधी सांगणार आहे काय करायचं आहे घरी जाऊन है ना, तो सर्वांनी करायचा आहे. त्यानंतर झालं काय, इथून कुठपर्यंत 20 किलोमीटर लाईन लागल्या होत्या देवांच्या, म्हणून देवराई नाव पडले. आपण घाटशिरस है ना, हा घाटामध्ये म्हणून त्याला घाटशिरस असे म्हणतात. तर
वृद्धेश्वर नाव का पडलं तर आता हे सर्व जबाबदारी जगतजननी कोण आहे जगाची माता पार्वती. तुम्ही मोबाईल ठेवा. हा माता पार्वती बरोबर ही जगतजननी जगाची माता पार्वती आणि शंकर बोलले आदिनाथ. शंकराला काय म्हणतात आदिनाथही म्हटलं जातं. तुम्ही याच्यामध्ये ऐकलं असेल हरिपाठ म्हणतो आपण आदिनाथ गुरु सकळ माहितीये सकळ तुला माहितीये बरं लहान आहे पण तुला ज्ञान आहे. यांना कोणाला सिद्धांत माहित नाही. म्हणजे हरिपाठाचा जो शब्द आहे पहिला हरिपाठ जो सुरू होतो तुम्ही म्हणतात ना हरिभक्त पारायण त्यांच्या खिशात हरिपाठाचं पुस्तक असतं ते जर सुरू होतं आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्रचा याचा गोरक्ष म्हणजे अशी त्या ओवे पहिले सुरू होतं. म्हणजे जो हा नाथ संप्रदाय आहे तो कुठनं सुरू झाला आदिनाथापासून सुरू झाला ते लक्षात घ्या. हा म्हणजे आदिनाथांनी कोणाला सांगितलं गुरुदत्तात्रयांनी कोणाला दीक्षा दिली नाथांना दिली मच्छिंद्रनाथांनी कोणाला दिली गोरक्षनाथांनी कोणाला दिली गैनीनाथांनी कोणाला दिली निवृत्तीनाथांना दिली निवृत्तीनाथांनी ज्ञानदेवांना दिली मग त्यांनी स्वपन मुक्ताईंना दिली. अशा प्रकारे हा वारकरी संप्रदाय नाथ संप्रदाय हा एकच आहे. पण कोण कोण कुठे घेऊन पळतं पण हे प्रत्येक कुठले भक्ती आणि शक्ती कोण नाथांची आणि हे आता भक्तीचा प्रसार करताय कोण वारकरी संप्रदाय बरोबर कीर्तन मग भक्तीचा प्रसार करताय. नाथांची शक्ती होती त्या शक्ती चालायची भस्मावर काम चालतं आमचं आजही भस्मावर काम चालतं. कोणी काय केलं आम्ही भस्म सुटलं त्याचं कार्य चालू होतं भस्माचं असं आमचं आम्ही फक्त दाखवत नाही. पण जोपर्यंत नाथ पण ते शांत तोपर्यंत शांत आहे. पण जोपर्यंत त्याच्या वाटा कोणी गेला का मग तो त्याचं मग काय होईल कोणी सांगू शकत नाही. तर असो इथपर्यंत लाईन लागलं त्या नंदिनीचं सांगितलं मी तुम्हाला. तर शंकर हे थोडे लेट आले आणि म्हाताऱ्या रूपात आले आणि त्या पंक्तीमध्ये तूप वाढू लागतात. काय वाढू लागतात तूप वाढतात. तर ते कोण ओळखतात जगतजननी आई माता पार्वती. ती म्हणते अरे येतं महादेव आहे आणि हे ह्या रूपात आले म्हाताऱ्या रूपामध्ये त्यांच्या जवळ जातात बाकीचे देव पण येतात. मग तुम्ही ह्या रूपात काय आले नाही कोणी ओळखून मला तुम्ही वाढून द्यायचं नाही म्हणून ह्या रूपात आलो. मग ते म्हाताऱ्या रूपात आले होते म्हणून म्हाताऱ्या काय म्हणतो आपण वृद्ध काय म्हणतो वृद्ध म्हणून नाव काय पडलं वृद्धेश्वर. त्यात ही पिंड जी आहे ती खडकाच्या स्वरूपाचे खडका दिसेल तुम्हाला त्याला दाणे दाणे असे खडकाचे. तर ते दर महाशिवरात्रीला गव्हाच्या कानाने एवढं वाढतं म्हणजे वृद्धिंगत होतं म्हणजे वाढणे. वृद्धिंगत म्हणजे काय वाढणे म्हणजे त्याच्यात वृद्धेश्वर ते पण होतं वृद्ध आणि ईश्वर म्हणजे त्याच्यामध्ये वृद्धिंगत होतं आणि वृद्धेश्वर ते पण नाव आहे वृद्धेश्वर आहे ना. त्यानंतर म्हाताऱ्या रूपात ते काय वाढत होते पंगत वाढत होते त्यामुळे त्याचं नाव काय पडलं. याला अजून एक नाव आहे म्हातारबादेव. काय म्हणतात मला जायचंय म्हातारबा देवाला जायचंय असं पण म्हणतात. तर ही आख्यायिका कळाली. आता अजून मी सांगतो शंकर महाराजांचं हे हेड ऑफिस समजा तुम्ही हे हेड ऑफिस आहे ना. त्यांनी चिमटा मारून इथे हे स्थापन केलेलं आहे काय म्हणतात दुधी. त्यानंतर मग ते फिरत तुमचे आश्रम तुम्ही इकडे बघता तिकडे मठ स्थापन केले त्यांनी ते प्रसार प्रचाराचं कार्य त्यांचं चालू झालं. मग त्यांना ज्या वेळेस वाटतं ते येऊन त्यांचं सामर्थ्य जास्त बसायचे इथे मंदिरात आहे ना. तर त्यानंतर त्यांची समाधी कुठे आहे पुण्यात बरोबर माहिती आहे कोणाला धनकवडी त्यांचा जन्म कुठे झालेला माहिती आहे त्यांचा जन्म कुठे झाला नाही तिथे समाधी स्थान आहे त्यांचा झाला अंतापूर. अंतापूर ताराबादला बरोबर तिथे झाला. जर अंतापूर ताराबाद त्यांचा जन्म झाला तर आपली एक दत्त परिक्रमा नाशिक तिथं असते नाशिक भागातली. जर तुम्हाला कोणाला इच्छा असेल तर आपण ती आयोजित करू शकतो म्हणजे तुम्हाला त्याच्यामध्ये हे स्थान भेटतील. तुम्हाला दत्ताचे स्थान जेवढे आमचे आहेत दत्ता प्रभूंचा आजोळ करंजी जिथे आजही दुपारी 12 वाजता कुत्रे येतात आणि घुमतात आरतीला म्हणजे त्यांचं आजोळ आहे ते पण त्याच्यात बघायला भेटेल. त्याच्या पुढे त्यांचं अंतापूर ताराबाद त्यानंतर असे दत्तस्थान आहेत आपले सांगेल मी तुम्हाला नंतर इच्छा असली तर. त्यानंतर जर अशा प्रकारे त्यांचं इथं स्थान आहे हे त्यांचं हेड ऑफिस आहे. हा निसर्गरम्य तुम्ही पावसाळ्यात जर कधी श्रावणात तर आले खूप महत्व असतं आमच्या या यात्रेत नाथ दर्शन यात्रेचं. पण आता तुम्ही आले ते सर्व आता तुमची यात्रा होते हे काही म्हणजे काहीतरी परमार्थ आहे आपला कशा आपल्या कानावर माझं मी स्पष्ट वक्ता आहे कारण की मला कशाचं दिरंगाई चालत नाही.
कोणी म्हणजे तुम्ही आता बघितलं असेल माझं वागणं जे आहे ते समोर आहे. कारण की एका दोरी रेषेमध्ये चाललं पाहिजे. कारण की ही ट्रॅव्हल्स कंपनी नाही आहे आपली, ही आपली आध्यात्मिक यात्रा आहे. आणि आमचं काही कुठं ऑफिस नाही, काही नाही. आजपर्यंत मुंबईमधनंच भरपूर लोक आले. ते मी सांगितलं नाशिकमधनं फक्त 30-35 लोक आले आजपर्यंत. जर जेवढे लोक आज मी हजारो लोकांची यात्रा केली ती कुठून केली? मुंबई लोकांचं माझ्यावर जास्त प्रेम आहे मुंबईचं. मी कारण की नाशिकमध्ये आले तरी मी डायरेक्ट नाही सांगत असतो. कारण की किचकटपणा जास्त आहे नाशिकमध्ये लोकांमध्ये. मी सरळ नाही म्हणून सांगतो, मला ट्रिपच नाही करायची. माझ्या याच्यानुसार चालत असलं तर मी तुम्हाला घेऊन जाईल. नाही तर तुम्ही रेकॉर्ड बघा, माझ्या इन्स्टाला बघा, सर्व तुमची माझे त्यांचे व्ह्यूज बघा. ते सांगतात अक्षरशः रडतात लोक. त्यांना पिण्याशी घेणं नसतं, त्यांना जे हे भेटतंय आज हे तुम्हाला कोणीही सांगू शकत नाही. चालता आपण आता आतलं जाऊन दर्शन घेऊया. इथून आपल्याला एक शाल लागेल. आता 3 शाल तुम्ही घेतल्या नाही, मी असं टाकला होता आहे ना. 3 शाल आज लागणार आहे. तर आपण आता अडबंगीनाथांचं दर्शन घेणार आहे ना. आता नाही, यानंतर त्यानंतर मग गैरीनाथ. ओम नमो हरे. भरत निरंजन.